गुड आफ्टरनून एव्हरीवन. पहा, 5वी नवोदय विषय अंकगणित या पाठातील पहिला पाठ म्हणजे विषय अंकगणित याच्यामधील आपण नाव आहे संख्या व संख्या पद्धती हा पाहणार आहोत. म्हणजे पाहायचा म्हणजे कसा, तर या पाठातील तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत की त्यात तुम्हाला तोंडपाठ असल्या की तुम्हाला याच्या पुढचे जे पाठ आहेत त्याच्यामध्ये तुमची जी स्पीड आहे ती वाढणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यात आधी काय पाहणार आहोत, तर या पाठातील पहिल्या पाठातील तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी पाठ असायला पाहिजे, तोंडपाठ या महत्वाच्या आपण बाबी पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग वन बाय वन पाहूयात. तर या पाठातील आपण हे सगळं काही पाहिलेलं आहे. मग तोंडपाठ तुम्हाला सर्वप्रथम काय माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पहा, नैसर्गिक संख्या. तर हा जो पहिला पाठ आहे नैसर्गिक संख्येवर आधारित आहे. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात तर नैसर्गिक संख्या पहा, नैसर्गिक संख्या तर ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि त्या अनंतापर्यंत असतात, असंख्य असतात, अगणित असतात, अशा संख्यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या असं म्हणायचं. ओके, राहील सगळ्यांच्या लक्षात. ओके, चला पहा, मग काय नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते, 1 पासून सुरू होणाऱ्या ते कुठपर्यंत असतात, अनंतापर्यंत. 1 पासून सुरू होणाऱ्या ते अनंतापर्यंत असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात, 1 पासून सुरू होणाऱ्या त्या अनंतापर्यंत असणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. इंग्लिश मधून यालाच नॅचरल नंबर्स असं म्हणतात. काय म्हणतात, नॅचरल नंबर्स. ठीक आहे, नॅचरल नंबर्स. आणि यालाच स्मॉल लेटर एन यानं दर्शवलं जातं. स्मॉल लेटर एन यानं दर्शवलं जातं. ओके, मग राहील सर्वांच्या लक्षात. मग इंग्लिश मधून झालं, मराठीतून सुद्धा नाव आपण पाहिलं आणि हिंदीतून याला म्हणतात प्राकृतिक संख्या. काय म्हणतात, प्राकृतिक संख्या. प्राकृतिक संख्या असं म्हणतात. पहा, याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं, नॅचरल नंबर, प्राकृतिक संख्या. ओके, चला मग या नैसर्गिक संख्या तुम्हा सगळ्यांना पाहायच्यातच आहेत, पण पहिल्या पाठात आपल्या या पहिल्या पाठात 1 ते 100 मधील नैसर्गिक संख्येवर आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे, चला मग यानंतर आपण काय पाहिलं बाळांनो, तर यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे संख्या वाचन. ठीक आहे, आता संख्या आहेत पण त्या संख्या तुम्हाला वाचताही येणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग ती संख्या अंकातील अक्षरात असो, अक्षरातील अंकात असो, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण एक खास चार्ट मी तुम्हाला सांगितला होता, जे की आहे हलाको पद्धत. मग काय, आता संख्या आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं, संख्येचं वाचन करताना तुम्हाला एकक, दशक, शतक म्हणजेच उजवीकडून डावीकडे गट पाडत जावं लागतं. ठीक आहे, मग पहा, एकक, एकक, दशक, शतक, त्यानंतर हजाराचे 2 घर, हजार किंवा त्याला सहस्त्र असं म्हणतात, 1000, 10,000. ठीक आहे, 1000, 10,000, लाख, 10 लाख, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, कोटी, 10 कोटी. तर अशा पद्धतीनं हा संख्या वाचनाचा आपण चार्ट, तक्ता किंवा टेक्निक सुद्धा आपण याला म्हणू. तर संख्या वाचनाची ही आपण टेक्निक पाहिली होती. संख्येचं वाचन करताना आपण उजवीकडून डावीकडे करत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि गट पाडत असताना उजवीकडून डावीकडे पाडत जायचं. तसंच एकक, दशक, शतक, नंतर हजाराचे, लाखाचे 2-2 घरं, मग त्यामध्ये हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं. ठीक आहे, आणि त्यानंतर कोटीची 2 घरं, अशा पद्धतीनं. मग हजाराला सहस्त्र असं म्हणतात आणि लाख किंवा लक्ष, लक्षाला काय म्हणतात, तर लाख. मग लाख म्हणेल, कोणी लक्ष म्हणेल, दोन्ही एकच. ठीक आहे, चला राहील सगळ्यांच्या एवढं लक्षात. ओके,
चला आता संख्या वाचन झाल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, काय पाहायचंय तर सम किंवा विषम संख्या. 1 ते 100 मधील आपल्याला सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, त्यानंतर जोडमूळ संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, अशा सर्व प्रकारच्या संख्यांचा अभ्यास करायचा आहे बाळांनो. मग समसंख्या सुरुवातीला आपण पाहूयात आणि त्यानंतर पुढे वळूया. ठीक आहे. समसंख्या अतिशय सोपा घटक आहे, पण हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असणं आवश्यक आहे. मग समसंख्या कशा ओळखायच्या? अतिशय सोपी अशी टेक्निक आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 बघा कोणते अंक असावे लागतात तर 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एखादा अंक जर शेवटी असला म्हणजेच एकक स्थानी असला तर त्या संख्येला समसंख्या असं म्हणायचं. मग आता विषम संख्या पहा, विषम संख्या ठीक आहे. मग विषम संख्या कशा ओळखायच्या तर ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटचा अंक 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा असेल तर त्या संख्येला विषम संख्या असं म्हणायचं. बघा कोणते अंक सांगितले मी तुम्हाला आता 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक संख्येच्या शेवटी असेल म्हणजेच एकक स्थानी असेल तर त्या संख्येला विषम संख्या असं म्हणायचं. क्लिअर? ओके. चला मग पुढे पाहूयात. आता हे सगळं झालं पण 0 आता हे अंक मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. हे काय आहेत? हे सम अंक आहे बाळांनो. काय? इव्हन डिजिट्स आहेत हे विषम अंक म्हणजेच काय ऑड डिजिट आहेत. ठीक आहे. हे काय आहेत? विषम अंक. मग आता पहा अतिशय महत्वाचा असा पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतेय की काय तर 0 ही जी आहे ही संख्या समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही. 0 is neither an odd number nor an even number. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं वाक्य आहे की 0 ही संख्या. आता बघा तुम्हाला अंक विचारलं तर डेफिनेटली तो बघा इथं मी तुम्हाला अंकामध्ये 0 लिहूनच दिले कारण की तो आहेच ना, सम अंक आहेच तो. पण काय विचारतात तुम्हाला 0 ही संख्या तर 0 ही संख्या समही नाही आणि विषम ही नाही. हे लक्षात ठेवायचं तुम्ही सर्वांनी. ठीक आहे. 0 ही संख्या समही नाही आणि विषम संख्या ही नाही. ठीक आहे. तर हा पॉइंट झाला की आपण एक महत्वाचा आणखीन पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे काय तर मूळ संख्या. ठीक आहे. काय म्हणतेय मी? मूळ संख्या, ज्याला इंग्लिश मधून प्राईम नंबर्स असं म्हणतात आणि हिंदी मधून अभाज्य संख्या असं म्हणतात. पहा मूळ संख्या हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, घटक आहे. मूळ संख्या ह्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित तोंडपाठ करायलाच पाहिजे. ठीक आहे. पण याच्या आधी आपण मूळ संख्या याला दुसरी आणखीन कोणती नावं आहेत हे पाहून घेऊयात. ठीक आहे. मग बघा मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे यालाच आणखीन अभाज्य संख्या असं देखील म्हणतात. अभाज्य संख्या हिंदीमध्ये अभाज्य संख्या आणि इंग्लिश मध्ये प्राईम नंबर्स असं म्हणतात बाळांनो. काय म्हणतात? प्राईम नंबर्स. आता मूळ संख्या म्हणजे नेमकं काय तर जी संख्या जी एकापेक्षा मोठी आहे, एकाहून मोठ्या अशा असणाऱ्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं. आणि याच्यापेक्षाही तुम्हाला मी सोपं करून सांगते बाळांनो. डोंट वरी. जी संख्या म्हणजे काय ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही ही संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या आहे की नाही. आता पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय फक्त एक आणि स्वतः तीच संख्या सोडून. ठीक आहे. मग पूर्ण भाग न जाणाऱ्या संख्या. मग
ब्रॅकेटमध्ये बघा लक्षात ठेवायचं एक आणि स्वतः तीच संख्या सोडून, ठीक आहे, काय एक व ती संख्या सोडून, स्वतः ती संख्या, एक व स्वतः ती संख्या सोडून जे तुम्ही घेतली आहे ते, ठीक आहे. चला मग आपण 5वी नवोदय मध्ये आहात. मग 1 ते 100 मधील सगळ्यात तुम्हाला मी आता सांगितलेलेच मगाशी सम, विषम, मूळ, संयुक्त, जोडमूळ, सहमूळ या सगळ्या संख्या तुम्हाला 1 ते 100 मधील परफेक्ट करायच्यात. कोणकोणत्या काय संख्या, संख्या दिसली की त्याच्या मागचा इतिहास म्हणजे कोणकोणत्या काय संख्या याला काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे, मूळ संख्या ज्या आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठ करून टाकायच्या, तोंडपाठ करायच्या आहेत. चला तर बघूयात 1 ते 100 मधील मूळ संख्या, ठीक आहे. चला मग काय, ज्या मूळ संख्या आहेत त्या 2 पासून सुरुवात होतात. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. पहा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. ओके, किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत आणि या सगळं तुम्ही व्यवस्थित तोंडपाठ करायला पाहिजे. कळलं? आता यापुढे बघा, आता या मूळ संख्या सगळ्यांना समजल्या. ओके, लक्षात आल्या. मग आता 1 ते 100 मध्ये आता काही जण म्हणत असतील, प्रश्न पडला असेल की मॅडम एक मी सांगितले तुम्हाला, आणखीन आता परत देखील सांगते की एक का दिसत नाही, तर एक ही संख्या अशी आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ठीक आहे. चला, ते एक विधान जे आहे त्या विधानावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे विधान लक्षात ठेवा की एकही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, संयुक्त संख्याही नाही. मग आता बघा, मूळ संख्या तर तुमच्या समोरच आहेत. मग या मूळ संख्या आहेत, पण या व्यतिरिक्त आता 2, 3 बघा, एक तर काय मूळही नाही आणि संयुक्तही नाही, 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, मग 4 कुठं गेला? तर ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. आणि अशा 1 ते 100 मध्ये 74 काय आहेत? संयुक्त संख्या आहे, ठीक आहे. बघा आता आपण याची गोळा बेरीज करूयात. काय तर बघा, काय करायची? गोळा बेरीज करायची म्हणजे 1 ते 100 मधील ज्या संख्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या काउंट करू. आता यात तर 25 सगळ्यांना माहिती झालेल्या झालेत की नाही? चला मग लक्ष द्या. बघा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 काय आहेत बाळांनो? मूळ संख्या, ठीक आहे. 25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत, त्यालाच कॉम्पोजिट नंबर असं म्हटलं जातं. आणि एक काय आहे? एक ही संख्या, जो एक उरलाय तो एक ही संख्या काय? मूळही नाही आणि संयुक्तही नाही, मूळही नाही व संयुक्तही नाही, ठीक आहे. मग आता बेरीज करून बघा टोटल किती होते पहा बरं. बघा 74 अधिक 1 75, 75 अधिक 25 100 झाली की नाही ऍडिशन 100. तर असा आपण हिशोब लावला. राहील ना सर्वांच्या लक्षात? ओके, व्हेरी गुड. चला आता मूळ संख्या झाल्यानंतर आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे जोडमूळ संख्या, ठीक आहे. मग जोडमूळ संख्या पाठ असण्यासाठी तुम्हाला या मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय पहा. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या असं म्हणायचं. इंग्लिश मधून त्याला ट्विन प्राइम नंबर असं म्हणतात. मग 2चा फरक असतो अशा मूळ संख्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या किंवा यालाच जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात, ठीक आहे.
लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, व्हेरी गुड. मग अशा एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ठीक आहे, 8. बघा मग या 8 जोड्या कोणत्या आहेत पहा बरं. मग 3 5 5 7, ठीक आहे, पहा 3 5 5 7 11 13 17 19 29 31. त्यानंतर पुढची सांगा बरं. ज्यांना पाठ आहे त्यांना पटकन सांगता येणार आहेत आणि ज्यांना नाहीत मग त्यांना काय सांगता येणार आहेत. त्याच्यामुळे आधी मूळ संख्या पाठ करायच्या, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली या सगळ्या संख्या काढता येणार आहेत. 29 31 41 43, त्यानंतर 59 61 आणि शेवटची जी आहे ती 71 73. अशा एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. बघा काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. मग जोडमूळ संख्या यालाच दुसरं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? जुळ्या मूळ संख्या. जुळ्या मूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राइम नंबर बाळांनो. काय? ट्विन प्राइम नंबर. तर अशा एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये. ठीक आहे, ओके. चला आता याच्या पुढेही आपल्याला एक छानशी कन्सेप्ट पाहायची आहे, ती म्हणजे सहमूळ संख्येची. ठीक आहे, सहमूळ संख्या. आणि या सहमूळ संख्येची कन्सेप्ट सर्व विद्यार्थ्यांनी छान पद्धतीनं ऐकायची, समजून घ्यायची आणि तोंडपाठ करायची, कारण की महत्वाची बाब आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन संख्या फक्त एकाच्याच पाड्यात आपल्याला सामायिक दिसतात, एकाच्याच पाड्यात आलेल्या दिसतात, म्हणजेच काय? ज्या संख्यांचा सामायिक अवयव किंवा विभाजक दोन्ही एकच, अवयव म्हणा किंवा विभाजक हा एकच असतो, अशा संख्यांना ठीक आहे काय म्हणतात? सहमूळ संख्या असतात. इंग्लिश मधून त्यालाच कोप्राइम नंबर असं म्हणतात. मग याचे मी तुम्हाला काय करणार आहे, छानसे 5 नियम सांगणार आहे, ते सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. राहील लक्षात? कारण की खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. तुम्हाला सहमूळ संख्या दिलेल्या प्रश्नातील किंवा पर्यायातील सहमूळ संख्यांची जोडी शोधा. त्यावेळेस तुम्हाला हे 5 नियम पाठ असले की पटकन तुम्हाला याचं उत्तर काढता येणार आहे. चला तर मग बघूयात आपण हे 5 नियम नेमके कोणते आहेत. आता सहमूळ संख्या बघा, एवढंच नाव तुम्हाला माहित असेल, पण याचे दुसरे सुद्धा नाव आहेत. जसं आपण नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या असं पाहिलं, तसं सुद्धा याला 2-3 नाव आहेत. मग ती 2-3 नावं कोणती? तर सहमूळ संख्या, याला सापेक्ष मूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या सुद्धा म्हणतात. ओके, चला पाहूयात आपण सहमूळ संख्या शोधण्याचे 5 नियम. पहिला नियम क्रमवार संख्या. पहिला नियम काय? क्रमवार संख्या. क्रमवार म्हणजेच काय? नावातच सगळ्यांना क्रमाने येणाऱ्या संख्या काय? तर सहमूळ संख्या असतात. मग फॉर एक्झाम्पल पहा, इथं उदाहरणार्थ आपण समोरच लिहूयात. उदाहरणात काय बघा, 45 झालं की 46 येतं लगेच. ही काय? सहमूळ संख्येची जोडी. त्यानंतर 124 आणि इथं 123. आता ही सुद्धा काय आहे? सहमूळ संख्येची जोडी. तुम्हाला पार अवयव पाडत पाहायची गरज नाही की कोणकोणाच्या पाड्यात येते हे पाहायची गरज नाही, कारण की या क्रमाने आलेल्यात ना. मग मागची क्रमाने येत असेल किंवा पुढची, काही हरकत नाही. काय सांगितलंय? क्रमाने येणाऱ्या संख्या किंवा क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. दुसरा पॉइंट पहा बाळांनो. दुसरा पॉइंट काय म्हणतोय की क्रमवार विषम संख्या. क्रमवार विषम संख्या. बघा याच्यात विषम हे नाव ऍड झाले. क्रमवार विषम संख्या. मग कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या घ्या ना, काय हरकत आहे? काहीच हरकत नाही ना. कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या घ्या, नो प्रॉब्लेम. मग या ठिकाणी आपण 55 57 या काय क्रमवार 2 विषम संख्या आहेत. त्यापुढे आणखीन एक घेऊयात आपण 17 आणि इथं 15. किंवा आणखीन तुम्हाला दुसरी कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या असू देत, त्या घ्या, नो प्रॉब्लेम. चला आता तिसरा नियम पाहूयात आपण. सहमूळ संख्या शोधण्याचा तिसरा नियम. तिसरा नियम काय म्हणतोय की दोन्ही मूळ संख्या असतील तर त्या 2 संख्या सहमूळ संख्या असतात. बघा याच्यासाठी सुद्धा किती महत्वाचं आहे तुम्हाला मूळ संख्या पाठ असणं. मग पाठ असलं की पटकन तुम्ही लिहू शकता, हे की नाही? मग 83 97 ही काय मूळ संख्या आहेत ना, दोन्ही पण मूळ संख्या आहेत. ठीक आहे. मग 17 23
या पण दोन्ही मूळ संख्या आहेत, म्हणजे कोणत्याही दोन मूळ संख्या या काय असतात, सहमूळ संख्या असतात. आणि चौथा नियम पहा, चौथा नियम काय म्हणतोय की दोन्हीपैकी मोठी संख्या मूळ असेल तर दोन्हींपैकी मोठी संख्या मूळ संख्या असेल तर ठीक आहे. चला, दोन्हीपैकी मोठी संख्या मूळ असेल तर मग आता एक काही असू द्या, काही हरकत नाही, पण काय सांगितलंय ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं की दोन्हीपैकी मोठी संख्या जर मूळ संख्या असेल तर त्या दोन संख्या सहमूळ संख्या असतात. मग दुसरी काही असू द्या ना, काय हरकत आहे, काही पण असू द्या. बघा आता 18 घेतलं मी आणि मोठ्यात मोठी, आता 18 पेक्षा मोठी तुम्हाला मूळ संख्या घ्यायची आहे, मग तुम्ही 37 घ्या. कोणाला वाटलं मॅडम मला 43 घ्यायचे, नो प्रॉब्लेम, तुमच्या मनावर तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता. फक्त लक्षात घ्यायचंय की एक कुठलीही असू द्या, मग इव्हन असेल, ऑड असेल, एनिथिंग विच यू वॉन्ट. ठीक आहे, मग 18 घेतली मी. आता याच्यापेक्षा जी मोठी आहे, सर्वात मोठी मूळ संख्या आपण इथं घेऊयात. आता 67 घेतली मी. ठीक आहे, 67 घेतली. 18 67 ही जोडी कशाची झाली, सहमूळ संख्येची. का तर नियम काय दिलाय तुम्हाला, दोन्हींपैकी मोठी संख्या मूळ संख्या असेल तर त्या दोन्ही संख्या सहमूळ संख्या असतात. ठीक आहे, मग आता पहा पुढचं आणखीन घेऊयात एक उदाहरण आपण इथं 24 आणि इथं 97. पहा या ठिकाणी दोन्हीपैकी मोठी संख्या काय आहे, मूळ संख्या आहे, जी की इथं 97 तुम्हाला दिसत आहे. ही काय आहे, 90 ते 100 या दरम्यानची मूळ संख्या आहे आणि त्याच्यामुळं ही जोडी कशाची झाली, मग सहमूळ संख्येची. आता पहा ते वरील चारही नियमात बसत नसल्या तरी काही संख्या अशा असतात की त्या सहमूळ संख्या असतात. मग बघा याला आपण इतर म्हणूया. ठीक आहे, इतर म्हणजे काय, या खेरीज या चारही नियमात नसल्या तरी काही संख्या अशा असतात की काय सहमूळ संख्या असतात. मग आता इथं पहा मी तुम्हाला एक उदाहरण देते, 8 आणि 15. पहा आता पहिला नियम आपण इथं लावून बघूयात. पहिला नियम काय, क्रमवार संख्या आहेत का हो या क्रमवार संख्या. 8 झालं की 9 पाहिजे होतं, किंवा 15च्या आधी 14 असतं, किंवा 15च्या नंतर 16. मग आहे का अशा पद्धतीने ही संख्या, नाहीये. म्हणजे पहिला जो नियम तुम्हाला दिला होता तो इथं लागू होत नाही. ठीक आहे, आता दुसरा नियम बघा, क्रमवार विषम संख्या. आता क्रमवार विषम संख्या आहेत का ह्या, नाहीयेत. एक समसंख्या आहे, दुसरी विषम संख्या आहे, म्हणजे दुसरा नियम सुद्धा इथं लागू नाही झाला. आता तिसरा नियम पहा, दोन्ही मूळ संख्या. आता 8 ही मूळ संख्या नाहीये आणि 15 सुद्धा मूळ संख्या नाहीये, त्याच्यामुळे तिसरा सुद्धा नियम इथं लागू होत नाही. चौथा नियम पहा, दोन्हीपैकी मोठी संख्या मूळ असेल तर. आता दोन्ही संख्या काय आहेत, मूळच नाही तर मोठी मूळ असण्याचा सवालच होत नाही. त्याच्यामुळे पाचवा जो नियम आहे की वरील चारही नियमात नसल्या तरी काही संख्या सहमूळ संख्या असतात, त्यामुळे तुम्हाला अवयव पाडूनच सहमूळ संख्या आहेत की नाही हे ओळखावं लागतं. हा आपला पाचवा नियम आहे. ठीक आहे, चला आता पुढे वळूयात. आता आपण जाऊयात जो तुम्हाला आहे काय 1 ते 100 या संख्यामधील तुम्हाला काय पाहिजे आहे, अंकांची वारंवारता. त्याचा टेबल तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पाठ करून ठेवायचंय. मग काय अंकांची वारंवारतेचा पण तो असणार आहे 1 ते 100 मधलाच. ठीक आहे, 1 ते 100 मधील काय अंकांच्या वारंवारता, म्हणजे एक हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये, 2 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. अशा पद्धतीने हा जो तक्ता मी आता तुम्हाला देणार आहे तो तुम्ही सर्वांनी व्यवस्थित पाठ करूनच टाकायचा आहे. ठीक आहे, मग 1 ते 100 मध्ये 0 ते 9 पर्यंतचे अंक काय म्हटले मी, 1 ते 100 मध्ये 0 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा पुन्हा येतात, पुनरावृत्ती होते, हे आपल्याला पाहिजे. मग बघा 0 हा अंक किती वेळा येतो, तर 11 वेळेस येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे जे अंक आहेत ते प्रत्येकी 20 वेळा येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा 2 पासून 9 पर्यंतचे जे अंक आहेत
ते प्रत्येकी 20 वेळा येतात. बाकी 0, 11 वेळेस 1 हा 21 वेळा आणि 2 ते 9 पर्यंत अंक हे 20 वेळा येतात. चला हा चार्ट पटकन लिहून घ्यायचा सगळ्यांनी व्यवस्थित. लिहिला? ओके. आता आपण पाहूया. आता आपण काय पाहायचंय की 1 ते 100 मध्ये बघा, पहा 1 ते 100 मध्ये आता नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर म्हटलं किंवा प्राकृतिक संख्या म्हटलं तर एक अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला विचारलं की काय येईल याचं उत्तर सांगा पटकन. करेक्ट, व्हेरी गुड. काय येणार? 1 येणार. बघा म्हणजे आणखीन एक प्रश्न तुम्हाला केला मी की एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती, तर काय येणार उत्तर? एक अंकी म्हटले. हा म्हणजे काय प्रश्न विचारला जातो याच्याकडे तुमचं व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या परत परत तुम्ही रिवाइज करायच्यात, परत परत पाठ करायच्यात, परत परत त्यांना वाचायचं आहे, तेव्हाच त्या घट्ट होतात आणि मस्तपैकी तुमच्या लक्षात राहतात. राहील सगळ्यांच्या लक्षात? चला मग आता इथं बघा, पहा एक अंकी एकूण संख्या, एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या. आता इथं फक्त शब्द बदलला की तो शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, कारण की मी आधीच सांगितलंय नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या, नॅचरल नंबर्स हे सगळे नाव येतात किंवा याला मोज संख्या सुद्धा म्हणतात, काउंटिंग नंबर्स. ठीक आहे का? तर मोजण्यासाठी सुरुवात होते ना 1 पासून, त्याच्यामुळे याला मोज संख्या देखील म्हणतात. मग एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत बाळांनो? चला किती आहेत? 9. व्हेरी गुड. मग आता 2 अंकी एकूण संख्या, 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या या 90 आहेत. किती? 90. 3 अंकी एकूण संख्या, 3 अंकी एकूण नैसर्गिक संख्या, नऊशे. बघा आता इथं आल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक 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 फक्त आता शून्य वाढत जाते. आता 4 अंकी म्हटलं तर काय होणार बघा बरं. 4 अंकी एकूण नैसर्गिक संख्या, फक्त एक शून्य तुम्हाला वाढवायचं पुढं. नैसर्गिक संख्या ज्या आहेत 9000. पहा एक शून्य वाढवत जायचं. आता 5 अंकी म्हटलं की लगेच काय? करेक्ट, 90,000. तर अशा पद्धतीनं 5 अंकी एकूण नैसर्गिक संख्या $90,000. आता पहा आणखीन याच्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला मी सांगते. एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या म्हटलं की 9. मग सर्वात लहान व सर्वात मोठी. पहा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी कोणती असणार आहे बाळांनो? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही काय असणार आहे? बोला काय असणार आहे? करेक्ट, 9 असणार आहे. तर अशा पद्धतीने आता 2 अंकी बघा, आता काय म्हटलं मी तुम्हाला की 2 अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर पटकन उत्तर आलं पाहिजे 10 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99. त्याच पद्धतीनं 3 अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 100, 3 अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही 999. ओके. आता 4 अंकी सांगा बरं. चला 4 अंकी काय असणार आहे? 1000. 4 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या ही 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या ही 9000. ती काय असणार आहे? 9999. ठीक आहे. अशाच पद्धतीनं 5 अंकी एकूण नैसर्गिक संख्या बघा, 5 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती? 90,000 आहेत, आहे की नाही?
मग आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? तर 10,000. आहे की नाही सोपं? चला आता मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? 99,999. चला बस एवढंच. तर अशा पद्धतीनं या पहिल्या पाठातील तुम्हाला मी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात की ज्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तोंडपाठ करायच्या. तेव्हाच तुम्हाला इथून पुढचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पटकन झटकन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला महत्वपूर्ण आहेत, त्याचा उपयोग होणार आहे आणि तुमची स्पीड पण मॅथ मधली गणितातली जी उदाहरणं आहेत ती सोडवण्यासाठी ती तुमची स्पीड आहे ती नक्कीच वाढणार आहे. चला थांबूया तिथे. बाय बाय.